टीव्ही देश दर्पण मध्ये आपलं स्वागत। मी तनुश्री। आता बघूया सविस्तर बातमी। एकाच मतदारसंघात 52,000च्या वर बोगस मतदान। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन। 19,000च्या वर बोगस मतदारांची यादी केली सुपूर्द। यावेळी महाविकास आघाडीचे नेते तथा माजी मंत्री रमेशचंद्र बांग, माजी आमदार विजय पाटील घोडमारे, जिल्हा परिषदच्या माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वलाताई बोढारे, जिल्हा परिषद सदस्य संजय जगताप, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, पंचायत समितीच्या सभापती सुषमा कावडे, पंचायत समिती सदस्य अनुसया सोनोने, सुनील बोंदाळे, नाना सिंगारे, प्रमोद बंग, सरपंच शारदा शिंगारे व मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। सर, काय विषय होता आज तुम्ही तहसीलमध्ये आले? विषय फार समोर आहे की हिंगणा विधानसभामध्ये जे बोगस मतदान आहे त्या बोगस मतदान कमी करावं अशा प्रकारचा विषय होता। आम्ही जवळपास आज 20,000 मताची यादी दिलेली आहे, बोगस फॉर्म भरले ते, आणि एकूण मतदान त्या मतदारसंघात 52,000 होते। त्यापैकी 20,000ची मतदान यादी दिली आहे, बाकी ठिकाणची अजून यादी आहे, आणि त्यामुळे हे मात्र सर्व तात्काळ कमी करावे आणि बोगस मतदानावर निवडणूक घेऊ नये अशा प्रकारची आमची विनंती आहे। आणि ते निवेदन राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी दिलं यांना दिलं, आणि त्याच्या माध्यमातून हे बोगस मतदान कमी व्हावं हीच इतकीच मागणी आहे। काय बोलले तहसीलदार? काय बोलले? त्यावेळी कारवाई करतो म्हणे त्या हिशोबाने। अत्यंत गंभीर विषय आहे, कारण बोगस मतदान आहे आणि ह्या बोगस मतदानाच्यामुळे कुठंतरी लोकशाहीला धोकाच पोहोचतो एक प्रकारे। तर काय सांगाल तुम्ही जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेता जिल्हा परिषदेमध्ये, काय विषय होता, काय निवेदन केलं? हा एकदम अत्यंत गंभीर विषय आहे, कोणत्याही लोकशाहीला धोका देणारा विषय आहे। निवडणूक लढताना जय पराजय होत असतो, मात्र माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे, जो आज आम्ही इथे जो निवेदन देऊन आलो बंगसाहेबासोबत, घोडमारे पाटलासोबत आणि सर्व पदाधिकारी आलो, त्यांनी तहसीलदारांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की कमीत कमी मतदान झालं पाहिजे, जेणेकरून कोणत्याही पक्षाला इथे निवडणूक करता पुढील कोणत्याही सहज निवडणूक जिंकता येणार नाही। म्हणून आमची एवढीच आग्रहाची विनंती आहे की हे मतदार यादीतून कमी व्हायला पाहिजे, बोगस मतदान कमी व्हायला पाहिजे। काय सांगा ना, आज तुम्ही निवेदन दिलं तहसीलदारांना आणि मला वाटतं तुम्ही पिटिशन टाकला कोर्टामध्ये की बोगस मतदान मोठ्या प्रमाणात या 52 की 54,000 काहीतरी 52,800 हो जे बोगस मतदार वेगवेगळ्या विधानसभा मतदार क्षेत्रामधले होते, त्याचा आकडा एकूण 52,800 होता। मध्यंतरी पोटेसाहेब SDO असताना त्यांनी त्याच्यातले जवळपास 25,000 नावं वगैरे कमी केले होते, परंतु आता नव्याने पुन्हा या मतदार यादीमध्ये नवीन नावं टाकून बाहेरचे ही मतदार यादी बिघडवण्याचं काम या भागातल्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी केलं। आज मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेण्याची शेवटची तारीख होती आणि प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आता शेवटचा दिवस असल्यामुळे या मतदार यादीवरती ऑब्जेक्शन घेण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांनी त्या ठिकाणी केलं। मगाशी सर्व लोक, बंगसाहेब, अनिल भाऊ देशमुख, प्रकाशजी गजबिये, शिवसेनेचे लोक, काँग्रेसचे लोक, आणखी सर्वांनी मिळून कलेक्टरला निवेदन दिलं। आणखी आता तहसीलदार साहेबांना निवेदन आणखी फॉर्म आम्ही सबमिट केले। आमचं म्हणणं एकच आहे की जेवढे बोगस नावं आपल्या हिंगणा मतदारसंघाच्या लिस्टमध्ये आहे ते वगळल्या गेले पाहिजे। आणखी खऱ्या अर्थाने चांगल्या वातावरणात, मोकळ्या वातावरणात निवडणुका घेण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या यंत्रणेनं त्या ठिकाणी केलं पाहिजे। तेच आता तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगितलं। काय बोलले तहसीलदार? काय बोलले? तहसीलदारांनी सांगितलं की मी माझ्या पद्धतीने ती प्रोसेस करतो। जे नावं डबल यादीमध्ये आलेले आहे, जे नावं एकाच गावामध्ये 2-2 बूथवरती आलेले आहे, ते नावं वगळण्याचं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करतो, असं त्यांनी आश्वासन त्या ठिकाणी दिले। हो, काय सांगा, निवेदन दिलं बोगस वोटिंगचं प्रमाण जो आहे सुषमा आहे ना, ह्या संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये जे मतदार यादी जी प्रकाशित झाली आणि त्या मतदार यादीतलं आम्ही सगळ्या महाविकास आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन ह्या मतदार यादीमध्ये जे काही बोगस नावं आलीत, ज्यांची नावं 2-2 ठिकाणी नावं आहेत, आपल्या ह्या संपूर्ण जिल्ह्यामधून
जास्तीत जास्त मतदान हे हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये 52,000च्या जवळपास मतदान बोगस मतदान आहे आणि त्यातल्या त्यात 19,737 मतदान हे डबल मतदान आहे आणि त्या डबल मतदानाचा पुराव्यासहित आम्ही माननीय कलेक्टर साहेब, माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही पुराव्यासहित सादर केलेले आहेत आणि त्या संदर्भात ताबडतोब कारवाई करावी अशी आम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे। एकीकडे आपण विकासाच्या नावावर विकास पुरुष म्हणून संबोधित करत असताना ह्या बोगस नावाची गरज कशी का भासते हा माझा प्रश्न आहे। आपण जर खऱ्या अर्थाने विकास पुरुष असेल तर हे बोगस मतदान टाकण्याची आपल्याला गरज काय भासते? आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जे लोकशाहीचा पर्व जे आहे ह्या लोकशाहीच्या पर्वामध्ये प्रामाणिकतेने खेळीमेळीच्या वातावरणात आपण निवडणुकीला सामोरं गेलो पाहिजे आणि जनतेचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे आणि याच्यामध्ये सगळ्याच पक्षांनी पुढाकार घेऊन डबल नावं जे काही असतील ते नावं कमी करण्याच्या संदर्भात सगळ्यांनी पुढाकार घेऊन इथे आपण मान्य तहसीलदारांकडे आपण आग्रह करून ते नाव कमी करणं फार गरजेचं आहे। काय बोलले तहसीलदार? तहसीलदारांनी सांगितलं की जे आम्ही पुरावे दिलेत त्याच्यावर मी कारवाई करतो आहे म्हणे आणि कारवाई करून जे काही करता येईल ते नावं कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि करणार। आम्ही आज मगाशी कलेक्टर ऑफिसला महाविकास आघाडीच्या माध्यमातून हिंगणा विधानसभेमध्ये जे बोगस मतदारांचा जो आकडा वाढलेला आहे त्या संदर्भात निवेदन दिलं आणि त्यामध्ये आम्ही 7 नंबरचे फॉर्मसुद्धा व्होटर्सकडून भरून घेतलेले आहे आणि त्याच आशयाचं निवेदन आम्ही हिंगणा तहसीलदार यांनासुद्धा आत्ता दिलेलं आहे। आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 52,000 व्होटिंग बोगस आहेत आणि त्यामध्ये 19,991 व्होटिंग हे डबल आलेले व्होटिंग आहे। म्हणजे एकाच व्यक्तीचं मतदान टाकळघाटमध्ये त्याचा URC नंबर वेगळा आहे आणि सेम मतदाराचं नाव हिंगण्यामध्ये सुद्धा आहे, त्याचा URC नंबर वेगळा आहे आणि अशा पद्धतीने या भागातील लोकप्रतिनिधींनी हे जे बोगस व्होटिंगच्या माध्यमातून जी निवडून येण्यासाठी प्रक्रिया लावलेली आहे यामध्ये कुठेतरी प्रशासनाने सुद्धा काही ना काही प्रमाणात तरी प्रशासनाची सुद्धा त्यांना मदत आहे। कारण जर प्रशासन इतक्या परफेक्टरित्या काम करते असं आम्हाला सांगत आहे तर मग हे बोगस व्होटिंग हिंगणा विधानसभेत जिल्ह्यामध्ये का वाढले? जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभेत हे न वाढता फक्त केवळ आणि केवळ हिंगणा विधानसभेतच वाढण्याचं कारण काय असा सुद्धा प्रश्न आम्ही आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून केलेला आहे। जास्तीत जास्त बोगस व्होटिंग हे आलं कुठून? हां, तो महत्त्वाचा प्रश्न आहे की बाजूला वर्धा लोकसभा क्षेत्र आहे आणि तिथल्या काही विधानसभा मतदारसंघातून त्याप्रमाणे दक्षिण पश्चिम आहे, पश्चिम मतदारसंघ आहे, अशा अनेक लोकांची नागपूर शहराचे आणि वर्धाचे मतदार मोस्ट ऑफ द इथे आहेत। मोठ्या प्रमाणात वर्ध्यामधून जास्तीत जास्त बोगस व्होटिंग या ठिकाणी टाकण्यात आलं हां, असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, असंच आम्हाला म्हणायचं आहे। तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना बोगस हिंगणा मतदार क्षेत्रात बोगस मतदानविषयी निवेदन दिलं आणि पूर्ण गठ्ठा 19,000 बोगस वोटाचा गठ्ठा आम्ही आणून दिला। त्यावर तहसीलदारांनी कारवाई करावी ही आम्हाला अपेक्षा आहे।